पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख 238 ओव्या झाल्या होत्या। अज्ञान आणि ज्ञान ह्या दोन्ही, अज्ञान किंचित का होईना अजून शिल्लक आहे हे सांगितलं कालच्या काही ओव्यामध्ये, आणि अजून तोच विषय सांगत आहेत। अज्ञान ज्ञानता नव्हे तरी सुखदुःख कवणा होत आहे, ते तर सात्विकाचे निपुंजेल आहे अज्ञान ज्ञाने। आता जर ज्ञानच आहे किंवा अज्ञान आहे असं जर म्हटलं तर अज्ञान नाही ज्ञान नाही, मग सुखदुःख कोणाला कळालं? सुखदुःखाची जाणीव कोणाला होते? किंवा सात्विक भाव उठल्यानंतर त्याची जी काही पुंज आहे ती प्रेरणा आहे किंवा बाहेर पडणारे सात्विक भाव आहेत ते जर आहेत तर मग ते कशाचे आहेत? तर त्यांनी दाखवलं की हे किंचित अज्ञानच आहे आणि त्या अज्ञानातलं हे ज्ञानाचं प्रकटीकरण आहे। म्हणजे जसं भक्ताचं वर्णन सांगताना आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या सांगितलं आहे, पण आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी ह्यांच्या अंगात अजून अज्ञानच आहे। फक्त ज्ञानी असतो काय आहे, मला समग्र जाणतो। हे समग्र जाणणं म्हणजे ज्ञानाचं काम आहे, आणि निस्ती आर्तता, जिज्ञासूता, अर्थार्थी हे अज्ञानाचंच एक अंग आहे। तसं आता दाखवतात, तरी ज्ञान ऐसा ठसा ते अज्ञानाची उत्तर दशा, जैशी कडूसेंद परिपाक वयसा गोडी ते जेवी। आता जे जे काही अज्ञान होतं त्या अज्ञानाचं शेवट आला आणि ज्ञान सुरू झालं, म्हणजे मग अज्ञानाची ती उत्तर दशा आहे, म्हणजे अज्ञानाचा उपसंहार होऊ लागला आहे आणि ज्ञान त्या ठिकाणी जागं होऊ लागले। उदाहरण काय दिलं की जसं सेंद, म्हणजे सेंद हे जे काय पिकली या सेंद आहे जसं म्हणतात तुकोबार आहे, तसं ते जोपर्यंत कच्चं आहे तोपर्यंत कडू असतं, आणि मग परिपाक वयसा जेव्हा त्याचा परिपाक म्हणजे चांगलं पिकतं त्यावेळेस ते गोडीला येतं। मुग्ध वयसेचे बाळ तेच वयत्वे चतुर चपळ, होय केवी केवळ होय तेवी केवळ अज्ञान जाणे। आता दुसरी गोष्ट दाखवली की लहान बाळ आहे, थोडं जरी रांगत असलं काही असलं तरी त्याला अजून काही कळत नाही म्हणून त्याला मुग्ध म्हटलं। काय तोंडात घालावं काय कळत नाही, चप्पलसुद्धा हातात सापडली तर तोंडात घालायचा प्रयत्न करतो, कोणीतरी त्याच्याकडं पाहून त्याला काढून टाकावं लागतं। तेच बाळ जरा मोठं झालं तर चपळ झालं, आता हळूहळू रांगत होते ते इकडं तिकडं पळायला लागलं, हे माझं आहे हे तू घेऊ नको, म्हणजे त्याला आपलं खेळणं काय आहे हे दुसऱ्याने घेऊ नये इतकं कळायला लागलं। म्हणजे जे लहान होतं तेच आता काय झालं, थोडंफार समजुतीचं झालं। त्याच प्रकारे अज्ञान होतं तेच आता ज्ञानाच्या बाजूकडं आलं। लोखंड केवळ कृष्णवर्ण त्याचे सोज्वळ होय दर्पण, तैसे अज्ञान ते ज्ञानपण परिपाके राहे। आता एक उदाहरण असं दिलं की जेव्हा आरसा म्हणजे काच निर्माण झाली नव्हती तेव्हा मग काय करायचे, तर लोखंडाला घासून घासून चकचकीत करायचे आणि मग त्यात तोंड दिसायचं। हे कसं आहे लोखंड कृष्णवर्ण म्हणजे ते काळं आहे, पण एकदा घासून घासून स्वच्छ केलं की ते कसं झालं, आता चकचकीत झालं, त्याच्या ठिकाणी आपल्याला तोंड दिसावं इतकी ती स्वच्छता निर्माण झाली।
तैसा आत्मा सुखित्वे सुखाचा भोग, तै अज्ञान निघाले ज्ञानाचे अंग, तेही ओसंडी तै चांग साचार मिळणी. एकंदरीत आत्म्याच्या सुखापर्यंत गेल्यानंतर ते जे सुख प्राप्त झालं आणि आत्मसुखापर्यंत जाऊन पोचला की मग अज्ञान निघून गेले. आता अज्ञान असतं तर आत्मसुखाची जाणीव कशी होईल, आत्मसुखापर्यंत कसा पोहोचल, कारण ती वृत्ती शुद्ध झाल्याशिवाय आत्मा प्राप्त होतच नाही. म्हणजेच तिथलं अज्ञान गेलं आणि ज्ञानाचं अंग चालू झालं. तेही ओसंडी ते चांग साचार मिळणी. आणि आत्मप्राप्ती झाल्यावर हे होतं ते ज्ञानही निघून जातं. म्हणजे अगोदर अज्ञान निघून गेलं, परत ज्ञानही निघून गेलं आणि मगच आपली आत्म्याशी मिळणी होते. अज्ञान तात्काळ जाये, परिज्ञान अति सबळ राहे, जळगार जळी विरोनी जाये, परी मोती न विरे. आता असं दाखवून दिलं की अज्ञान संपून जातं. ज्यांनी ज्यांनी काय अज्ञान घालवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं अज्ञान गेलं, ते ताबडतोब गेलं. पण ज्ञान आत्म्याच्या जवळ जाऊनसुद्धा ते विराल्याशिवाय आत्मप्राप्ती होत नाही, आत्मसुख कळत नाही. पण ते लवकर विरत नाही. मग त्याला उदाहरण दिलं की एखादी काय आहे पावसात पडलेली गार, त्याला लवकर विरघळते. थोडा वेळ झाला किंवा आपण हातात घेतले तर हाताच्या उष्णतेने सुद्धा विरघळून जाते. पाण्यापासूनच बनली. गार बनत असताना वरच्या पावसाच्या थेंबातनं तिचं गारेमध्ये रूपांतर झालं. मोती पण पाण्यापासून बनला. पण हे जसं लगेच विरघळती तसं मोती लवकर विरघळत नाही. जे तिथूनच निर्माण झालं पण विरघळायला गारेला ताबडतोब थोडं जरी उष्णता मिळाली तर संपली आणि मोती मात्र लवकर विरत नाही. उदकाचे मोती मोला चढले, ते वनिता वदनी फासा पडिले, तैसे ज्ञातेपण सज्ञान झाले, ते पडिले अभिमानी. आता त्याला उदाहरण असं दिलं की पाण्यापासूनच मोती तयार झाला आणि त्याच्यापासून अलंकार होतात, विशेषतः नथ तयार होते. आणि ती काय आहे की कोण्यातरी स्त्रीच्या नाकात त्या नथीला परिधान केलं जातं आणि मग काय आहे तिला आपण सगळ्यापेक्षा हे प्राप्त झालं एवढाच आनंद होतो. तसं या ज्ञानानं सज्ञानपण आलं की सज्ञानपणाचा अभिमान होतो आणि तो अभिमान त्याला काय घट्ट पकडून ठेवतो. मृत भांडे हिरवे केले, ते तात्काळ मृतिके मिळाले, भाजिले ते अतिकाळे मृतिका नव्हे. आता त्याच्यात एका चिखलापासून काय असेल ते मग हे एखादं भांडं तयार केलं म्हणजे गाडगं तयार केलं. आता जोपर्यंत ते भाजलं जात नाही तोपर्यंत त्यात पाणी वतुस्तोवर विरघळून जाईल. पण ते का भाजलं तर अतिकाळे म्हणजे त्याचं खापरं जरी झाली तर लगेच मातीत मिसळणार नाहीत. कित्येक काळानं कितीतरी उत्खनन झालं, त्या काळातले खापराचे तुकडेसुद्धा परतच सापडले, पण ते काही जमिनीच्या पोटात असूनही विरघळले नाहीत किंवा माती झाली नाही. एखादं लोखंड पडलं तर गंजून गंजून त्याची माती होती, पण खापर पडलं तर त्याचं होत नाही. हे किती, त्यामुळे त्यांनी सांगितलं अतिकाळे, कित्येकही काळ ते तसंच बाजूला राहतं. निखळ मी शुद्ध ज्ञान, ऐसा वृत्तिरूपे अभिमान, स्फुरे ते भवमूळ जाण ज्ञानरूप. एकंदरीत ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ज्याला त्या ज्ञानाचाच अभिमान राहतो तो मात्र काही केलं तरी अजून त्या भवसागरातून बाजूला जात नाही. त्याच्याजवळ ते थोडं तरी अडचण करणारच आहे. म्हणजे जसं माऊली सांगतात की ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीचे ओळसे. म्हणजे जर नुसतंच ब्रह्मपणा आणि त्याच्या व्याख्या पाठ झाल्या म्हणजे जन्ममरण चुकलं असं होत नाही. निखळ मी झालेनी ज्ञाने, मी मुक्त मानी जे मने, तो ज्ञानबंध म्हणे उपनिषदांगे. आता ज्याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं
आणि तो काय करू लागला की स्वतःला मी मुक्त झालो आहे म्हणू लागला. आणि त्याच्यामुळं काय झालं, उलटा त्याला तो ज्ञानबंध झाला. एरवी अज्ञानाने कर्मबंध होता, आता ज्ञानानं ज्ञानबंध झाला. आणि मग काय झालं की तो सगळं म्हणजे उपनिषदात हेच सांगितलं. एक उदाहरण आहे की एका काय आहे की एक ग्रस्त होते आणि दिवसा मशाल पेटलेली हातात घेऊन जायची आणि दुसऱ्या हातात उघडलेला चाकू, आणि कुठे जायचे म्हणायचे माझ्यावर वाद घाला. मी आत्तापर्यंत सगळी प्रशस्तीपत्रकं मिळवलीत, ते दाखवण्याकरता ही माझी मशाल आहे, अशी पेटती प्रकाशरूप आहे. आणि माझं जर काही चुकलं कुठं, माझं त्यात प्रश्न पराभव झाला तर मी माझी जीभ छाटून घेईल म्हणून हे चाकू आहे. आता ते चाललेले एका ठिकाणी काय झालं, त्याला तहान लागली. म्हणे एक विहीर होती बारवेसारखी, त्याच्यात उतरले पाणी प्यायला गेल्यावर खाली. आणि मग त्या बारवेच्या शेजारी एक मोठं वडाचं झाड होतं आणि तिथं कुणीतरी आहेत. आता हे खूप शिकलेले असल्यामुळे ह्यांना कुठं काही अति वेगळं अदृश्य असा आवाज जरी आला ते कळायचा. मग त्याच्यावर दोघंजण संभाषण करत होते. अरे म्हणला, तू पण ब्रह्म शिकला आणि तुझ्याकडून चुकलं, तू झाला ब्रह्मराक्षस, मी पण झालो ब्रह्मराक्षस. मग आता हे दोन फांद्यावर दोघंजण, ही तिसरी फांदी रिकामी. म्हणलं हेच यायचं आहे बघ, हे पाणी पितोय ना तो तिथंच येणार आहे. आणि लागला ओरडायला, असं का? म्हणलं आमचं असंच झालं तर बघ, हे असं तो मशालंती घेऊन येतो तसा आम्हालाही अभिमान झाला आणि आम्ही त्या अभिमानानं इथं गुंतून गेलो. मग त्यांनी बाहेर आला, ते स्मशान विझवून टाकली, चाकू बंद केला आणि जिथं तिथं नम्र होऊन पुन्हा बोलू लागला. लोखंडाची बेडी तोडिली, मा आवडी सोन्याची जोडिली, तरी बाधा तव रोकडी जैशी तैशी. आता काय आहे, एक पायात घालायचं जे एक आहे, उजव्या किंवा डाव्या पायात घालतात, एक ह्याच्यापासून करतात. पूर्वी काय आहे, चांदीचं वगैरे करायचे, त्याला काय म्हणतात, बेडी. मोठे लोक ते पायात घालतात. आता हे ह्याने केली काय, चांदीचं वगैरे मिळालं म्हणून लोखंडाची केली. पुढं चांगले दिवस आले, मग त्याला वाटलं लोखंडाची काय, आता सोन्याची घालू. लोखंडाची काढून टाकली आणि सोन्याची घातली. आता ते सांगतात पहिले तरी ती अडचणच करत होती ना, आता सोन्याची झाली म्हणजे काय, तुला काय अडचणच होणार आहे. शेवटी ती काय आहे, पायातली बेडी कशात तरी वस्त्रात अडकल, कुठंतरी पायाला खरचटल, म्हणजे ती त्रास देणारच आहे. खैराचा मूळ मारी, खैराचा सूळ मारी, मा चंदनाचा काय तारी, तैसी ज्ञान अज्ञान दोन्ही परी बाधकाची. आता त्याच्यात दुसरं उदाहरण असं की जे सूळ पूर्वी होते, सुळावर द्यायचे, ते खैराच्या लाकडापासून बनवले जायचे. मग खैराच्या लाकडापासून बनवून त्याच्यावर सुळावर बसवलं म्हणजे त्याच्या शरीराच्या खालच्या भागाला त्याच्यावर ठेवलं की तो टोकदार असल्यामुळं खालून शरीरात शिरायचा आणि दुखतं म्हणून हालचाल केली की अजून खाली खाली जायचं, असं त्याला मृत्यू यायचा. आता ते सांगतात खैराच्या लाकडाचं सूळ केल्यावर एवढा त्रास देतो, मग चंदनाचा केला म्हणजे काय त्रास देणार नाही का? सूळ हा तोच शरीरात घुसेल, मग ह्या लाकडाचा असो किंवा त्या लाकडाचा असो. जळी प्रतिबिंब बुडाले साचे, ते बाहेरी निघाले दैवाचे, म्हणती या मूर्खाचे मुक्तिपद हे. एकंदरीत काय आहे की जो कोणी आहे त्याला पाण्याच्या कडेला उभा राहिला आणि त्याच्यामध्ये काय दिसायला लागलं, प्रतिबिंब दिसायला लागलं. आता त्या प्रतिबिंबाला बघून त्याला वाटलं बुडलो आपण. ते वाक्यवृत्तीमध्ये हे उदाहरण आलेलं आहे. एकंदरीत काय केलं, आता मी बुडालो, पण असं म्हणत पाण्याच्या बाजूला आला. दुसरा गेला बघायला, म्हणलं कुठे आहे तुझं? अरे तुझं बाजूला निघाला. म्हणलं मी मुक्त झालो आता. म्हणजे पाण्यात बुडाला हे बंधन काय, आणि आता बाजूला त्यात मी दिसत नाही असं दुसरा सांगतो. म्हणून मुक्तत्वाचं काय, हे दोन्ही काय आहेत की त्याच्या न समजुतीचेच लक्षण आहेत.
त्यामुळं त्याला सांगतात की म्हणती या मूर्खाचे, म्हणजे त्याला हे आणि ते दोन्ही चुकीचं हे कळालं नव्हतं. आधी बंधची तव साच नाही, मा मुक्तता मानावी कवणे ठाई, हे न घडते माने जेत पाही, तो ज्ञानबंध होय. आता ज्याच्या ठिकाणी बद्धत्व आलं हे त्यांनी काय आहे समजूत करून घेतली. म्हणून वास्तविक बंधन कशाचं आहे? मुक्तताचं आहे. पण बंधन कशाने झालं तर नको त्याचा संबंध ठेवला आहे, आणि तो संबंध जितका चिटकून हे त्याचं बंधत्व आहे. म्हणजे तो स्वतःच्या काळजी नाही, इतर जे काही जमा केले त्याची काळजी करत बसतो, त्याला सांभाळतो, म्हणजे हे बंधन आहे. आणि त्याचा कशाचाच संबंध नाही असं जर त्यानं ठरवलं असलं तर मुक्तच आहे. त्याच्या ठिकाणी मुक्तता आहेच आहे. पण जोपर्यंत त्याच्या ठिकाणी बंधत्व मानला जातो तोपर्यंत त्याला मुक्त होण्याचं जे काय असेल ते करावंच लागेल. म्हणजे मग बंधत्व मानणं आणि मुक्त मानणं हे दोन्ही कसं आहे तर दोन्ही खरं नाही. मुळात बंधच खरा नाही, बद्ध झाला म्हणणं हेच खरं नाही. मग मुक्त झाला म्हणून त्याच्यासाठी काय असेल ते झालं तेही नाही. तरी शुद्ध जे स्वरूप ज्ञान, ते वृत्तिरूपे घे अभिमान, तै वरिष्ठाचेही वचन न मनी ज्ञाने. आता किती ज्ञानी झालेला मनुष्य अभिमानानं केवढा ग्रस्त होतो तर दाखवलं की आत्मप्राप्ती झाली होती, स्वरूपज्ञान त्याला झालं आणि तिथून माघारी फिरला. म्हणजे बाहेर आल्याबरोबर मला अनुभव आला आणि मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असं वृत्तीच्या ठिकाणी अभिमान घेऊन गेला. आता ते जे कोणी होते वरिष्ठ, त्याचे गुरु म्हणा, बाकीचे संत महात्मे, ते म्हणले असं म्हणू नये, आपला अनुभव आपल्याला आला आहे, अनुभवाचं अभिमान धरणं म्हणजे मग त्या अनुभवातनं तू दूर जाशील. तुम्हाला काय कळतं आहे म्हणला, तुम्हाला कदाचित असा अनुभव आला नसेल. म्हणजे वरिष्ठालासुद्धा तो मानत नाही, इतकं त्याला त्या अभिमानानं ग्रस्त केलेलं आहे. एथ आपुली जे विषय अवस्था, ज्ञान प्रतिपादी सर्वता, भोग भोगोनी म्हणे अभोक्ता, हा ज्ञानबंधू ज्ञानी. एकंदरीत हा जो होता, आता त्याची समजूत कशी की पूर्वी मी विषयाच्या मागं जात होतो आणि मला केवळ विषय होतं. आता कुठे, आता मी विषयातनं बाजूला पडलो, माझं काय आता विषयाकडे जाणं नाही. अगोदर होता, आता तो भोग संपून गेला आणि मी आता अभोक्ता झालो. आता मी काही विषय भोगत नाही, विषयाची आठवण करत नाही, मी अभोक्ता आहे. हे मी अभोक्ता आहे म्हणणंसुद्धा ज्ञानबंधच आहे. कारण काय आहे, भोक्ता आणि अभोक्ता ह्या दोन्ही गोष्टीच्या अवस्था तो चिटकूनच घेतलेल्या आहेत. मग जसं भोगत होता तेव्हा त्याला भोक्ता म्हणलं आणि आता भोगत नाही म्हणून अभोक्ता म्हटलं. अभोक्ता हा सुद्धा त्याच्या एक प्रकारचा अभिमानच झाला. हा अभिमान ऐसाच फुडा, मुक्तपणे घाली खोडा, काय करील प्राणी या बापुडा, नकळे अतिसूक्ष्मपणे. म्हणजे अज्ञानानं मनुष्य अज्ञानग्रस्त होता, पण ज्ञानाने सुद्धा कसा बद्ध होतो ह्या विषय इथं चालला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की जोपर्यंत अभिमान घेऊन तो त्यात गुंतला होता, तो जाऊन तो मुक्त झाला तर मुक्तपणाचा खोडाच घालून घेतला. म्हणजे तो मुक्तपणाने सुद्धा एक प्रकारे बंधनातच अडकला. हे सगळं काय आहे की काय करील प्राणी या बापुडा, असा जो काही गुंतला गेला त्या प्राण्याने काय करावं. कारण त्याला अगोदरचं न कळणं ना आता कळणं, हे कळण्याचा खोडा आहे त्याजवळ. मला हे कळतं, मला ते कळतं असं म्हणून. म्हणजेच त्या कळतं म्हणतात त्याच्यामध्ये न कळत्याचा सूक्ष्मपणा अजून आहे की जे कळतं आहे ते कळतं म्हणतो तेच न कळणे. कारण जे कळालं वाटत असतं ते कधीच कळत नसतं आणि कळालं नाही ते कळालं म्हणून सांगत असतो. ही त्याची झालेली काय आहे, दुरावस्था आहे. शुद्ध स्वरूपी मी पण उठी,
तात्काळ भासती ब्रह्मांड कोटी, जई मी पण जीवाचे पोटी, तई मुक्तता कैची. आता एकदा सगळं स्वरूप प्राप्त झालं, अनुभव आला, मग तरीसुद्धा मी ह्या ब्रह्म जाणणार आहे असं समजलं की त्याच्या ठिकाणी असं सांगतात की तुम्हाला त्या ठिकाणाला जाणीपर्यंत तुम्हाला काय अहम ब्रह्मास्मी म्हणायचं आहे. अनुभव आल्यावर अहम ब्रह्म म्हणायचं नाही. कारण जो ब्रह्म आहे म्हणजे जो सगळ्या माणसात बसला आणि मी पुरुष आहे, आता तो स्वाभाविक आहे ना. स्वाभाविक असताना मी पुरुष आहे म्हणायचं काय कारण आहे. तिथं कोणीच नसतं आणि ह्यानी थोडं वेषांतर केलं असतं, मग हे कोण आहेत म्हटलं असतं तर मी पुरुष, पण पुरुषच आहे, सगळे पुरुषच बसलेत, त्यात मी पुरुष आहे म्हणणं हे कसं. तर त्याचं त्यालाच त्या गोष्टीचं लांछन लागावं असं. तसं मी ब्रह्म म्हणणं हे सुद्धा काय आहे की त्याच्या ठिकाणी बंधनच झालं. म्हणून मग त्याचं जर जीवपणा अजून गेलाच नसेल तर मग तो मुक्त झाला कसं म्हणावं. मी पण ईश्वरा बाधी, तोही शबल की जे सोपाधी, शुद्धासी जीवपदी मी पण आणि. आता ते असंच दाखवलं की जे महत्त्व आहे म्हणजे माया आणि ब्रह्म हे शुद्ध आहेत आणि त्या शुद्धत्वात ईश्वरत्वाचं काय मान्य केलं. हा ईश्वर आहे कशा करता, तर सगळ्या जगताचं ईशितव्य करतो, जगताचं नियमन करतो, ज्याच्या त्याच्या कर्माची सारणी जिथल्या तिथं लावून देतो. हे सगळे मग हे काम ईश्वराने करत असल्यामुळं ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा ही शबल ब्रह्माची उपाधी झाली, सोपाधिक झाला तो. आणि सोपाधिक झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या जीवाचा जीवपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत मला हे काम करावं लागेल असं सतत त्या ईश्वराला वाटत राहतं. जेथ सूक्ष्मत्वे अभिमानू असे, तेथ सूक्ष्मत्वेची विषयो वसे, तेने अभिमाने लाविले पिसे मी मुक्त म्हणूनी. आता जो आत्तापर्यंत काय होतं आपलं की इंद्रिय आणि त्यांचे विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय आहेत आणि त्याचे भोगते ते इंद्रिय आहेत. हा काय झाला आत्तापर्यंत आमच्या ठिकाणी काय आहे की एक ठोकताळा तयार झाला होता. आता असं सांगायचं आहे की सगळं प्राप्त झाल्यावर जो अभिमान धारण केला आहे तो अभिमान तोच एक सूक्ष्म विषय आहे. कारण आत्तापर्यंत काय होतं, डोळ्याचा विषय, कानाचा विषय, जिभेचा विषय, नाकाचा विषय, त्वचेचा विषय झाला, मनाचा विषय सांगितला, बुद्धीचा विषय सांगितला, चित्तात अहंकाराचा विषय कोण आहे. अहंकाराचा विषय म्हणजे अभिमान धारण करणं. ह्या सगळ्यांचे विषय तुटले तरी अहंकाराचा राहिलाच की अजून. जसं तुकोबाराय सांगतात की तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान होय देवा. आता हा तिळभर सुद्धा अभिमान म्हणजे तुमचा काय झालेला आहे, सूक्ष्मात सूक्ष्म तो विषयच आहे. तेत स्वरूप प्राप्ती न घडे, तेथ मी बद्ध सत्यत्वे पडे, तेणे नाथिलेची उघडे मिथ्या मुक्ती. आत्तापर्यंत अज्ञानानं बद्ध झाला हे व्याख्या होत होती. शास्त्राने सुद्धा शेवटी तुम्ही ग्रह केला आहे ना, बरं बद्ध, आता मुक्त कसं व्हायचं तुम्हाला शिकवतो. म्हणून शास्त्र त्या सगळ्या गोष्टी आपल्यापुढं मांडल्या. आता असं सांगतात की तुम्ही मुक्त झाला हे बद्ध आहे. कारण स्वतःच्या ठिकाणी स्वरूप प्राप्ती होऊन सुद्धा मी मुक्त असा जे घोगतो हे तुझे काय आहे, मुक्तपणाचा मिथ्यापणच आहे, त्याचा अभिमान आहे. जसं पुढं आता येईल शुकाष्टकामध्ये की मी कोणी नाही आणि मग मी कसं आहे तर सगळ्यातनं मुक्त आहे असे शुकासारखे झाले. पण असे काही आहेत सध्या ज्ञानी की ते स्वतःला सगळ्याला म्हणतात आम्हाला काय नाही, को धर्म को निषेध, आम्हाला काही धर्मन काही नाही, आम्ही कसंही वागलं चालतं. म्हणजे हे तोंडाने जर तसं म्हणत असतील तर हे कसे मुक्त झाले मग.
ते जेत स्वरूप प्राप्ती काची, तेत मुक्ती मानी साची, एरवी निज बंध मोक्षाची वार्ताही नाही. एकंदरीत स्वरूपप्राप्तीच्या ठिकाणी तो जो काही आहे त्याच्या ठिकाणी एकदा परत जर माघारी येऊन मुक्तता, मी मुक्त झालो असं म्हणत असेल तर त्याचा बंधपणानं आताचा मोक्षाची जागा ही दोघंही काही नाहीत. कारण मला काही कळत नाही ह्याचाही अभिमान होता ना, आता मला सगळं कळतं, मला कशाचं बंधन नाही ह्याचाही अभिमानच झाला ना. म्हणून बंधत्वन मोक्ष हे दोन्ही या खरं तर काही नाही. जीव हा केवळ शुद्धच आहे, तो जीव ब्रह्मैव नापरा, जीव ब्रह्मरूपच आहे. पण जोपर्यंत अविद्येनं मी जीव आहे घोकलं तेव्हा जीव झाला. आता तेच जर त्याच्या ठिकाणी मी जीवपणा नसून मी ब्रह्म आहे असलं तरी जीवपणा आहे तेच ब्रह्म झालं. पण ब्रह्मपणापेक्षा जीवपणाचा अभिमानच आला. कशाचा? तर ब्रह्मत्वाचा. अभिमानाचे निलेशे मुक्त वासना उल्हासे, या लागी अभिमानाचे निशेष नाशे निर्विशेष प्राप्ती. आता तो किती जरी झाला असला तरी मुक्त ही एक त्याची वासनाच आहे. कारण काय तर एखाद्याने सांगितलं की तुम्ही अमकं करा, तुम्ही तमकं करा, म्हणलं आम्हाला कशाचं बंधन नसतं. मग कशाचं बंधन नसतं हे म्हणणंसुद्धा बंधनच झालं. मग त्याच्या ठिकाणी मी मुक्त आहे असं सांगणं म्हणजे एक वासना आहे. अज्ञानातले मी अमका मी तमका हे सांगणं म्हणजे त्याच्या जशा वासना आहेत, मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं म्हणणं जशी वासना आहे, तसं मी मुक्त आहे म्हणणं ही सुद्धा वासनाच आहे. जेत अभिमान समूळ तुटे, तेत चिन्मात्र पहाट फुटे, समाधी नेटे पाटे म्हणती त्याते. तेव्हा ज्याचा अभिमान गळून गेला, थोरते गळाली पाहिजे अहंता, उपदेश घेता सुख वाटे, हे जेव्हा त्यातलं सगळं निघून जाईल मग मात्र त्याला स्वरूपाकडे जाण्याची पहाट झाली. अजून स्वरूप प्राप्ती नाही, आता थोडेसे समजू लागले आणि तेवढंच त्याच्या ठिकाणी समाधीचा अंश प्राप्त झाला. समाधीकडे जाण्या इतकं त्याच्या ठिकाणची शुद्धता होऊ लागली. निराभिमान निरवधी तेच अखंड समाधी, तरी काष्ट ते त्रिशुद्धी समाधी नव्हे. एकंदरीत पुन्हा प्रश्न केला, निराभिमानी आणि किती वेळ समाधी झाली त्याचा पत्ता नाही, निरावधी असं जर झालं, ह्याला जर तुम्ही अखंड समाधी म्हणत असाल तर लाकूडसुद्धा आहे की म्हणले त्याला समाधी म्हणता का मग? कारण त्याला कुठं अभिमान आहे आणि त्याला त्यातनं कधी बाहेर यायचं आहे? तो आहे तो आहेच. ताटस्त्या समाधी साचे, मानिता त्या स्वरूपाचे, ज्ञान नाही निश्चयाचे अनुमान सिद्धी. तेव्हा तटस्थ झाला म्हणजे तो समाधीत आहे हे नाही, मग तो स्वरूपाकडे नाही गेला, उगीच आपलं ताटस्थ करतो. तेव्हा असं सांगतात की त्याला अजून आत्मस्वरूप नाही भेटलं, आत्मस्वरूपाचं फक्त अनुमानच आहे. तेवढ्यापुरतंच त्याच्या ठिकाणचं प्राप्ती झाली. आघाते मूर्छा आली, तेणे काया पडोनी ठेली, तरी काय तेत झाली समाधी साच. म्हणजे मूर्छना ह्याला सुद्धा समाधी म्हणत नाहीत. मूर्छनेत काय झालं, मूढत्वच आलं, काही समजत नाही, असा गप निस्ता पडला म्हणजे समाधी नाही. मग समाधी कशी असते हे सांगण्याकरता ही सगळी उदाहरणं देत आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, श्री गुरुदेव दत्त.